श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. रामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. रामनवमी निमित्त तुम्हाला एक उपाय मी आज सांगणार आहे. आपल्याला लागणारी वाईट नजर, वाईट शक्ती आणि त्याच्यामुळे काय होतं की आपली कामं अडतात आणि त्यामुळे तुम्हाला राम रक्षा स्तोत्र याचं पठण करायचं आहे. पण उपाय काय असणार आहे तर रामनवमीच्या दिवशी तुम्ही कधीही पहाटे, सकाळी, दुपारी, रात्री, इव्हिनिंगला, संध्याकाळी कधीही हा उपाय करू शकता. फक्त उपाय करण्याच्या अगोदर जर तुमच्याकडे गोमूत्र किंवा गंगाजल असेल तर ते अंगावर शिंपडा किंवा आंघोळ करणं पॉसिबल असेल तर आंघोळ करा. बाकी काही एवढं बाकीचे रूल्स नाही आहेत. तर करायचं काय आहे, कॉटनचा, सुती कपड्याचा किंवा कॉटनचा लाल पिवळ्या रंगाचा धागा भेटतो. जिथे पूजाचे साहित्य भेटते ना तिथे, त्याला कलावा म्हणतात. तर तो धागा घरी घेऊन या आणि उजव्या हातात पकडून त्याच्यावर तुम्हाला एकदा पहिला राम रक्षा स्तोत्र याचं पठण करायचं आहे. त्याच्यानंतर एक गाठ मारायची. असंच तुम्हाला 11 वेळा करायचे. 11 वेळा राम रक्षा स्तोत्र म्हटलं की त्याला गाठ मारायची आणि तो धागा तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला बांधायचा आहे. जर तुम्ही स्वतःसाठी करत असाल तरी चालेल किंवा तुम्ही हा जो धागा आहे तो आपल्या प्रिय व्यक्तीला सुद्धा कुणाची वाईट नजर लागू नये, तिचं वाईट शक्तीपासून संरक्षण व्हावं याच्यासाठीही करू शकता. कोणीही करू शकतं. त्यामुळे रामनवमीच्या दिवशी जर तुम्ही हा धागा, हा कलावा आपल्या हातावर बांधला तर श्रीराम आपली सदैव रक्षा करतात. जय श्रीराम आपल्या सदैव पाठीशी राहतील. खूप छोटासा उपाय आहे पण करून बघा, त्याचा बेनिफिट भेटतो. त्याचप्रमाणे आजकालची जी जेनजी जनरेशन आहे किंवा आजकालची जी लेटेस्ट जनरेशन आहे त्यांच्यासाठी पण एक शेवटचा उपाय सांगते की जर तुम्ही रोज न चुकता रामरक्षा स्तोत्राचं पठण केलं तर तुमची कम्युनिकेशन स्किल जी आहे ना ती सुधारण्यासाठी मदत होते. खूप छोट्या गोष्टी आहेत, करून बघा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त. जय श्रीराम.